नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग अगदी मस्त आहे. दिव्याची जी किचनमध्ये झालेली फजिती आहे ती बघताना आपल्याला खूप मजा येणार. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. वसू आत्या पार्थला विचारत असतात, काय रे पार्थ, कसली शॉपिंग करायला जाणार आहे? पुन्हा बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंची शॉपिंग करणार तर नाही ना? कारण आपल्या घरामध्ये लपाछपी करायला खूपच आवडतं ना. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, काय रे पोरांनो, तुमच्या बाबांचा आवडता डायलॉग आठवतो का तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो, हो. मानिनी काकू म्हणतात, जिनके घर काच के होते हैं. तर जीवा पार्थ दोघंही म्हणतात, वो दूसरों के घर पर दगडफेक नहीं करते हैं. तर मानिनी काकू सांगतात, वसुताई, मला असं वाटतं तुम्ही यामध्ये लक्ष घालूच नका, कारण माझ्या मुलांवर आणि माझ्या सुनांवर माझा पूर्ण विश्वास आहे. आता या घरामध्ये अशी लपाछपी होणारच नाही. तर काव्या पण पारच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यांच्यामध्ये पण लपाछपी चालूच असते ना. IIP रोड तिला बनवायचा असतो आणि जीवानंदिनीमध्ये तर आहेच लपाछपी. नंतर वसू आत्या तिथून निघून जातात रागाने. तर जीवानंदिनी त्यांच्या रूममध्ये असतात आणि एकाच वेळेला दोघंही बोलायला सुरुवात करणार. तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपला नक्की विषय एकच असणार. मला असं वाटतं की आईंना आपण सगळं सांगून टाकायला पाहिजे. जीवाचा हात हातात धरून त्याला सांगत असते आणि आपण त्यांना रिक्वेस्ट पण करूया की ही गोष्ट काव्यापर्यंत नको जायला. तेव्हा जीवाई म्हणतो, एवढं प्रेमाने माझा हात हातात धरून तू मला सांगते आणि तुला काय वाटतं मी ऐकणार नाही? आता दरीत जरी उडी मारायला लावली ना तरीसुद्धा मी डोळे बंद करून उडी मारायला तयार आहे. तेव्हा नंदिनी सांगते, आता आपण जे काही सांगणार आहोत ते दरीत उडी मारण्यासारखंच आहे ना. जीवा म्हणतो, तू जे काही करशील मी तुझ्यासोबत असेल. दोघं पण सांगण्यासाठी निघतात. तर विक्रम काकांनी कॅमेरा आणि अल्बम आणलेला असतो. त्याच वेळेला तिथे जीवानंदिनी दोघं पण येतात. दरवाजाजवळच उभे असतात ते. मानिनी काकू विक्रम काकांना जाब विचारतात, तुम्ही मला आधी सांगा ह्या वस्तू तुम्ही का आणल्या आहेत? तर विक्रम काका सांगतात, अगं आता आपल्या घरात 2-2 नातवंड येणार आहे. त्यांच्या प्रत्येक मुमेंट मला या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं आहे आणि त्याचा मस्त अल्बम पण तयार करायचा आहे. तेव्हा मानिनी काकू तर खूप चिडतात, तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये बाळासंबंधी कुठल्याही गोष्टी आणायच्या नाही आहेत. दाखवा बरं, मी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवून येते आणि अगदी व्यवस्थित ठेवते. तेव्हा विक्रम काका सांगतात, अगं कॅमेऱ्याने काही बाळाचेच फोटो काढले जातात का? तुझे, माझे, सगळ्यांचे कोणाचे फोटो काढू शकतो आणि अल्बममध्ये पण ठेवू शकतो. मानिनी काकू म्हणतात, नाही, नियम सगळ्यांसाठी एकच. जीवा आणि पार्थने बाळाच्या ज्या वस्तू आणल्या त्या अडगळीच्या खोलीत ठेवल्या. मग आता तुम्ही आणलेली वस्तू पण ती अडगळीच्या खोलीतच ठेवायची. विक्रम काका सांगतात, असं करतो, कॅमेरा मी जीवाकडे ठेवायला देतो आणि अल्बम पार्थकडे ठेवायला देतो. मानिनी काकू सांगतात, अजिबात नाही. तुमची मुलं मलाच जाब विचारतील. आम्ही वस्तू आणल्यानंतर किती कांगावा केला, अगदी घर डोक्यावर घेतलं आणि आता बोल, आता बोल. विक्रम काका परत विचारतात, कसे म्हणतील? तर मानिनी काकू सांगतात, आता बोल, आता बोल. हा सीन अगदी बघण्यासारखा होता प्रेक्षकांना. जीवानंदिनीला पण त्यांना बघून हसू येत असतं आणि माझ्या त्या 2 सुना येऊन मलाच म्हणतील, आमच्या नवऱ्यांना किती बोलू बोलू घेतलं, आता बोलू का आम्ही तुमच्या नवऱ्याला? तेव्हा सर्वांना नियमसारखे मी हे अडगळीच्या खोलीत ठेवणार. तर विक्रम काका इमोशनल झालेले असतात. मानिनी, तुला माहिती आहे, युग होण्याच्या आधी आपली परिस्थिती फारशी बरी नव्हती. आपला पार्थ किती लवकर चालायला लागला आहे त्याबद्दल काही आठवण? आणि जीवा किती सुंदर डान्स करायचा आहे का? काही सुंदर आठवण आहे आपल्याकडे? तर आहेत त्या गप्पा. म्हणून मी ही सगळी तयारी करून ठेवली आत्तापासून. आपल्या मुलांना जर वाटलं की त्यांच्या मुलांच्या काही आठवणी त्यांना नंतर दाखवता याव्यात, त्यासाठी ह्या वस्तू तर लागेलच ना. आपण नाही करू शकलो काही गोष्टी, पण माझ्या नातवंडाच्या सगळ्या मोमेंट मी कॅप्चर करणार आहे या कॅमेऱ्यामध्ये आणि त्यांचा हा आजोबा तत्पर असेल या गोष्टीसाठी. जीवानंदिनी पण इमोशनल झालेले असतात. तेव्हा मानिनी काकू विक्रम काकांजवळ येतात. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून म्हणतात, अहो कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते. बरं मला सांगा, पार्थ आणि काव्याला काय होईल बरं, मुलगा की मुलगी? तेव्हा विक्रम काका सांगतात, मुलगा होईल. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, मला काय वाटतं सांगू, पार्थ आणि काव्याला मुलगी होईल आणि जीवानंदिनीला मुलगा. मुलगा पण अगदी नंदिनीसारखा असेल, समजदार आणि जीवासारखा थोडा खोडकर. विक्रम काका सांगतात, माझी दोन्ही पण नातवंड माझ्यासारखी स्मार्ट असणार आहे, स्मार्ट. मानिनी काकू पण हो हो म्हणून दोघंही खुश असतात. तर त्यांना असं बघून जीवा म्हणतो, मी नाही सांगू शकत त्यांना काही, त्यांना कळलं तर खूप दुःख होईल. नंदिनी पण म्हणते, कळतंय मला, कळतंय.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या क्लासला निघालेली असते आणि पार्थ पण येतो. चला मी सोडतो तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते, खरंच तुम्ही येत आहे? पार्थ म्हणतो, हो तर. काव्या विचारते, मग ऑफिस? आज सुट्टी ऑफिसला. दोघं पण निघतात. त्याच वेळेला तिथे दिव्या येते. दोघांना हाय हॅलो करते. तेव्हा काव्या विचारते, तू इथे कशी? तर दिव्या सांगते, सर आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. पार्थ म्हणतो, आज कुठलीही मीटिंग नाही आहे, मी सुट्टीवर आहे. तेव्हा तिच्याकडे फोनवर मेसेज असतो, तो दाखवते. पार्थ पण बघून म्हणतो, आज मीटिंग? ठीक आहे, तुम्ही जा, मी रोहितला सांगतो. तर दिव्या म्हणते, अहो सर खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्हाला स्वतः करावी लागेल ती, आणि मी पण त्यासाठीच आले ना. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी मीटिंग ऑनलाईन करेल, मी या आता ऑफिसमध्ये जा. काव्या सांगते, अहो पार्थ, काही आपल्या घरातल्या परंपरा आहे, पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा पाणी काही विचारला जातो, तुम्ही असंच कुठे काढून देताय? दिव्या, तू काय घेणार, चहा की कॉफी? तेव्हा दिव्याचं लक्ष काव्याच्या पोटाकडे जातं. काव्या मॅडम, तुमचं पोट अगदी प्रॉपर दिसायला लागलं हां. तेव्हा काव्या म्हणते, तू जेव्हा प्रेग्नेंट असशील ना, तुझं पण पोट असंच दिसेल. तर दिव्या सांगते, मी तर कधीची वाट बघते, पण आता असे चांगले मुलं एंगेज झाले आहे ना. तिचा इशारा पार्थकडे असतो आणि तो काव्याच्या आणि पार्थच्या बरोबर लक्षात येतो. मी तर कधीच तयार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तेव्हा काव्या दिव्याजवळ येते. दिव्या बाळा, तू लग्न करायला तयार आहे, पण संसार करायला तयार आहे का? तेव्हा दिव्या सांगते, त्यात काय वेगळं, सगळं सेम सेम तर आहे. काव्याला हसू येतं, सेम सेम आहे? नाही ग नाही. तर पार्थ तिला बसायला लावतो आणि काव्याला किचनमध्ये घेऊन जातो. काय चाललं आहे काव्या तुमचं? कशाला परत मध्ये बोलवलं, मी पाठवत होतो ना बाहेर. तेव्हा काव्या सांगते, या दिव्याला बघितलं ना, माझ्या डोक्यात तिडीक जाते हो. अगदी त्या रम्यासारखी वाईफ यायची. आणि दिव्या दोघी सेम. पार्थ म्हणतो, मग रम्यासारखी वाटत असेल तर रम्याबरोबर जसं वागला असतात तसं हिच्याबरोबर पण वागा ना. काव्या ठरवते, असं असेल तर मग बघा तुम्ही आता काय होतं ते. दिव्याजवळ येते आणि तिथे मानिनी काकू नंदिनी पण आलेले असतात. त्यांना पण दिव्या सांगते, मीटिंगमुळे मी आली म्हणून. काव्या सांगते, आज दिव्या मॅडमला लग्न आणि संसार यातला फरक जाणून घ्यायचा आहे. तेव्हा कसं आहे ना, तुझे पार्थ सर तर सर आहेत ना, तुझे बॉस, एक हाती ते मीटिंग हँडल करतील. तेव्हा त्यांच्यासाठी तू काहीतरी स्पेशल बनव किचनमध्ये जाऊन, आणि आमच्या सर्वांसाठी बनवलं तरी चालेल. मस्त मज्जा करूया आपण. आणि काकू म्हणतात, अरे वा वा, म्हणजे लग्नानंतर कुठली अडचण नको यायला तुला, नवऱ्याला अशीच छान छान डिश बनवून खाऊ घालशील. दिव्या पण म्हणते, हो ठीक आहे, मी तयारी आहे सगळ्या गोष्टींसाठी, काय काय करायचं आहे बोला. मानिनी काकू सांगतात, सर्वात आधी तू कणिक भिजून घे. तर काव्या सांगते, त्यानंतर तू डाळ तांदूळ धुवून घे स्वच्छ. तर नंदिनी सांगते, पालक पनीरसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवून घे आणि चिरून ठेव. तर दिव्या म्हणते, एक एक मिनिट, पालक पनीर करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात? मला वाटलं पालक आणि पनीर या दोनच गोष्टी लागतात. बरं मी करते. तर पार्थ म्हणतो, जेवण झाल्यानंतर फ्रूट सलाड असलं तर मज्जा येईल. तेव्हा दिव्या म्हणते, फ्रूट सलाड ठीक आहे, ते तर नक्की करते. किचनमध्ये जाते आणि तिला कुठल्याच गोष्टी सापडत नाही. तेव्हा काव्या सांगते, बघा आता 2 मिनिटात आवाज येतो की नाही तो. आणि पार्थ पण रूममध्ये निघून जातो मीटिंग अटेंड करण्यासाठी. नंदिनी सांगते, आज आपल्या किचनची काही खेर नाही. दिव्याची एवढी फजिती उडालेली असते किचनमध्ये. तांदूळ जरी शोधायचे असेल, काकू तांदूळ कुठे आहेत, काकू कांदे किती घेऊ, काकू पालकच्या दोन्ही पण जुड्या वापरायच्या का. मानिनी काकू तर खूप बोर झालेले असतात तिच्या प्रश्नांना उत्तर देऊन. त्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं तर नंदिनी देते आणि तिने टोटल 6 वेळा आवाज दिलेला असतो. काव्या ती मोजत असते ना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अगं आपण मध्ये जाऊन तरी बघूया तिने काय केलं नेमकं. सगळा किचन ओटा भरून ठेवलेला असतो, सगळा पसारा काढलेला, केलेलं काहीच नसतं, पण किचन ओटा पूर्ण भरलेला असतो. अगं हे काय केलं, फक्त पसारा मांडून ठेवलास. तेव्हा दिव्या म्हणते, मला काही सापडत नव्हतं ना, म्हणून मी सगळं काढून ठेवलं, पण आता सुरुवात कुठून करू मी. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या पार्थला सांगत असते, नंदिनी ताईचा बड्डे आहे, तेव्हा मी तिच्यासाठी काय गिफ्ट देऊ. तेव्हा पार्थ सांगतो, IIP रोडवरचं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, तेच नंदिनीसाठी गिफ्ट असेल. जीवा देवाकडे प्रार्थना करत असतो, प्लीज देवा, नंदिनीच्या बड्डेच्या दिवशी प्लीज काहीतरी चमत्कार कर.
त्याच वेळेला तिथे विजय आलेला असतो. चमत्कार आला बघ चालून तुझ्यासमोर. तर हा भाग इथेच संपतो. उद्या अजून खूप मज्जा येणार आहे, कारण दिव्या किचनमध्ये म्हटल्यानंतर काय बनवते हे बघायला तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.